वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमारथ्यं वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नवान पांडुरंग करू प्रथम नवान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नवान पांडुरंग करू प्रथम नवान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपदाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल। क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। माई बापा हो प्रस्तुत प्राप्त समय थोडा विकोद्या बर दादा। सेवेकरता निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमवेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माई बापा हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मा जडजीवांचा उद्धार करण्याकरता उपदेश करत आहेत. आणि हा उपदेश करत असताना ते म्हणतात, क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. माई बापा हो, जगद्गुरु तुकोबर या संसाराला भव सिंधू म्हणतात. भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर. या संसाराला महासागर म्हटलेला आहे, महासिंधू म्हटलेला आहे. जगद्गुरु तुकोबर आपल्या सगळ्याला म्हणतात की या संसार सागर कशाने तरून जाता येईल याचा विचार आपण क्षणाक्षणाला केला पाहिजे. क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही का? कारण आमच्या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. हा देह नाशिवंत आहे माई बापा हो, जाणार आहे, संपणार आहे. काळ याच्यावर टपून बसलेला आहे. कधी झडप मारील, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून आपण वेळी सावध झालं पाहिजे. संतांची संगत करण्याची आवड मनामध्ये निर्माण केली पाहिजे. परमार्थ करण्याची घाई केली पाहिजे माई बापा हो. नाही तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संसारामध्ये आम्हाला जे ऐहिक सुख मिळते ना, त्या सुखानं आम्ही आंधळे झालेलो आहोत. म्हणून डोळ्यावर जी ऐहिक सुखाची आम्ही पट्टी बांधलेली आहे ती काढून टाकली पाहिजे. आणि हा संसार सागर कशाने तरून जाता येईल याचा विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे. अशा प्रकारे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. विठ्ठल माई बापा हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा वर्ष 5वं आणि मला वाटतंय 5व्या वर्षातली 5व्या दिवसाची सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. नवे तर उपस्थित ग्रामस्थ, आयोजक नियोजक मंडळी, भक्त मंडळी, भजनी मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. शिवाय आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला ज्यांनी फोन केला ते आदरणीय विकास दादा, ताई, त्यांचा परिवार सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे माई बापा हो, या ठिकाणी असणारे व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जाधव महाराजांनाही मनापासून धन्यवाद. शिवाय उपस्थित असणारे मृदंगमणी हरिभक्त पारायण श्रेयश महाराज गोरे, हरिभक्त पारायण निलेश महाराज सुतार, हरिभक्त पारायण श्रेयश महाराज सुतार सगळ्यांना मनापासून धन्यवाद. शिवाय गायनाची साथ करणारे हरिभक्त पारायण तुषार महाराज गाडे महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज सुतार महाराजांनाही मनापासून धन्यवाद. शिवाय हरिभक्त पारायण आप्पा महाराज कदम, हेमंत महाराज गुटे, कार्तिक महाराज गोरे, पूर्ण सेंडेमाळा भजनी मंडळ, शिवाय रामकृष्ण हरी वारकरी भजन मंडळ आंधळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. शिवाय या ठिकाणी असणारे चोपदार बाबा हरिभक्त पारायण नाळासो अडके दादा, हरिभक्त पारायण कुंडलिक माने दादा दोन्हीही चोपदार बाबांना मनापासून धन्यवाद. शिवाय या ठिकाणी असणारे आमचे पेटी वादक महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. उपस्थित असणारी ताईंची संस्था, आपल्या संस्थेचं नाव मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, ताईंच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. शिवाय सुंदर अशी माईक सिस्टीम आणि मंडप आपल्या दादांचा आहे, दादांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आपला सगळा सोहळा जे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतात ते दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा हो, ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्या स्वर्गवासी आई वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल माई बापा हो, आज आपल्या सप्त्याचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसाची सेवा करण्यासाठी आपण जगद्गुरु तुकोबरायांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे की त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे आपल्या सगळ्याला उपदेश करतात
की आपण क्षणसुद्धा वाया न घालवता हा संसार सागर कशाने तरून जाता येईल याचा विचार केला पाहिजे. ऐका ना माई बापा हो, महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिराने एक सत्य सांगितलेलं आहे. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, मरायचं सगळ्याला आहे पण मरावंसं कुणाला वाटत नाही. बरोबर आहे की नाही? मरायचं सगळ्याला आहे पण मरावंसं कुणाला वाटत नाही. आणि आजकालची स्थिती तर प्रत्येकच गोष्टीत अशी झाली माई बापा हो. म्हणजे अन्न सगळ्याला हवंय पण शेती करावीशी कुणाला वाटत नाही. पाणी सगळ्याला हवंय पण ते पाणी वाचवावं असं कुणाला वाटत नाही. सावली सगळ्यांना हवी पण झाडं लावावी आणि ती वाढवावी असं कुणाला वाटत नाही. सून सगळ्याला हवी आहे पण मुलगी व्हावं असं कुणाला वाटत नाही. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत माई बापा हो, पण विचार करावासा कुणाला वाटत नाही. विठ्ठल आणि इथंच तर आमचं चुकतो माई बापा हो. ज्या गोष्टीचा विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा विचार आपण करत नाही, नको त्या गोष्टीचा विचार करतो म्हणून तर जीवनामध्ये दुःख भोगत असतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की विचारा वाचून न पावी जे समाधान. इथं जन्माला आल्यानंतर संसार करत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावाच लागतो माई बापा हो. विचार केलाच पाहिजे, विचार करून सगळं केलं पाहिजे. विचारा वाचून समाधान नाही, पण आपण सगळेजण विचार करतो पण कोणत्या गोष्टीचा करतो? सांसारिक गोष्टीचा करतो. या संसारामध्ये कशाने सुख मिळेल, काय केल्यानं सुखी राहता येईल याचा विचार आम्ही रात्रंदिवस करत असतो माई बापा. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही मला सांगा, या संसारामध्ये सुखाचा किती जरी विचार केला, सुखासाठी किती जरी झटलं, किती जरी राबलं, तर कायमचं सुखी कोणी झालंय का हो? का तुम्ही असा एखादा व्यक्ती बघितलाय जो सुखासाठी आयुष्यभर राबला, आयुष्यभर कष्ट केलं आणि मरताना कायमचा सुखी होऊन मेला? असं कुठं बघितलंय का? अजिबात नाही. या संसारामध्ये सुखाचा कितीही विचार केला, सुखासाठी किती जरी झटलं, तर कायमचं सुखी कोणी होऊ शकत नाही. याचं कारण आमचे जगद्गुरु तुकोबराय दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचारा नाशी कोठे, सुखाचा विचारा नाशी कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवाडी आहे हा संसार. आहे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माई बापा हो, हा संसार दुःखाने भरलेला आहे. माऊली म्हणतात, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हा संसारच मुळामध्ये दुःखाने भरलेला आहे माई बापा हो.
आणि या दुःखाने भरलेल्या संसारामध्ये आम्ही सुखाचा विचार करून जास्त दुःख भोगत असतो का? कारण इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला फक्त सुख पाहिजे का? मंडपामध्ये बसलेल्या सगळ्यांना वाटतं दुःख वाट्याला यावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही माई बापा हो. दुःखाची अपेक्षा कोणीच करत नाही, तरी सुद्धा दुःख वाट्याला येतं. याचं कारण हा संसार दुःखाने भरलेला आहे. मात्र इथं सगळ्याला सुख पाहिजे. आपण कधी जरी मंदिरात गेलो तर देवाकडे काय मागतो? फक्त सुखच मागतो की नाही माई बापा हो. पण याला एक अपवाद आहे बघा. महाभारतामध्ये कुंती माता भगवान श्रीकृष्णाकडे दुःख मागतात. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला फक्त सुख पाहिजे. तसं कुंती माता भगवान श्रीकृष्णाकडे मागतात दुःख, पण दुःख मागण्याच्या पाठीमागचा मूळ हेतू सुखच आहे माई बापा हो. कुंती माता थोडंसं विको ठेवायचं बघ. कुंती माता म्हणतात की भगवंता हे परमात्मा हे श्रीकृष्णा, माझ्या संसारामध्ये माझ्यावर माझ्या पांडवावर नेहमी संकट येऊ दे. आता मागितले दुःख, पण दुःख मागण्याच्या पाठीमागचा मूळ हेतू सुखच आहे माई बापा हो. विपदा संतून शश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यच्छाद पुनर्भव दर्शनम. बघा कुंती माता भगवंताला म्हणतात माझ्या संसारावर नेहमी संकट येऊ दे, आम्हाला नेहमी दुःख होऊ दे. मागितले दुःख, पण दुःख मागण्याच्या पाठीमागचा मूळ हेतू सुख आहे. कसा? तर ज्यावेळी पांडवावर संकट येईल, पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त आहेत, शिवाय त्यांच्या आत्याची मुलं आहेत माई बापा हो. कुंती माता भगवान श्रीकृष्णाच्या आत्या आहेत. ज्यावेळी या कुंती मातेवर त्यांच्या परिवारावर संकट येईल, त्यांना दुःख होईल, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण धावत येतील आणि त्यांची संकटातून सुटका करतील. म्हणजे संकटातून सुटका तर होईलच, पण भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मांड नायक आहेत, या विश्वाचे मालक आहेत, या सृष्टीचे कारभारी आहेत. त्यांच्या येण्यानं ब्रह्मांड नायकाचं दर्शन होईल. आणि एकदा जर का जगाच्या बापाचं दर्शन झालं ना माई बापा हो, तर जीवनामध्ये फक्त सुख आणि सुखच मिळणार आहे ना. म्हणजे मागितलंय दुःख, पण दुःख मागण्याच्या पाठीमागचा मूळ हेतू सुख आहे माई बापा हो. का? कारण इथं सगळ्याला सुख पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा भगवंताकडे दुःख मागतात. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात की तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल मुखा. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात देवा तू मला फकीर कर, मला गरीब कर, मला दरिद्री कर. आता बघा बरं, जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागतात दुःख, पण दुःख मागण्याच्या पाठीमागचा मूळ हेतू सुख आहे माई बापा हो. तुकोबराय म्हणतात मला दरिद्री कर, मला गरीब कर, मला फकीर कर, पण भगवंता तुझं नाव माझ्या मुखामध्ये अखंड राहू दे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायला या मुखानं देवाचं नामस्मरण करायला सुख वाटतं. आणि तुम्हा मला खरं खरं बोला, धर्म मंडपामध्ये खोटं बोलायचं. जगद्गुरु तुकोबरायला सतत नामस्मरण करण्यात सुख वाटतं, तुम्हा आम्हाला संसार सुखी करण्यामध्ये सुख वाटतं माई बापा हो. का? का तर खरं सुख कशाला म्हणायचं हेच आपल्याला माहिती नाही. मग कशाला म्हणायचं हे खरं सुख? तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्यात आपल्याला हे समजावून सांगितले. खरं सुख कशाला म्हणायचं? माऊली म्हणतात किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे, तेत जे होय तया नाम सुख. किंवा सुख ते गा कीर्ती तुझ दावी जेल तिथी, जे आत्मयाचे भेटी शिवासी होय. खरं सुख कशाला म्हणायचं? जीवाची आणि शिवाची भेट म्हणजे खरं सुख आहे माई बापा हो. आत्म्याची आणि परमात्म्याची भेट म्हणजे खरं सुख आहे. पण आपल्याला हे सुख माहितीच नाही. आपल्याला जे माहिती आहे ते सांसारिक सुख. गाडी घेतली सुख झालं, बंगला बांधला सुख झालं, लग्न झालं सुख झालं, पोरं झाली सुख झालं, शेत घेतलं सुख झालं, पगार वाढला सुख झालं. म्हणजे आम्हाला जे माहिती आहे ते फक्त सांसारिक सुख आहे. प्रत्येकाला वाटतं यातून सुख मिळेल, त्यातून सुख मिळेल, आयुष्य निघून जातं, पण सुख काय मिळत? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक भक्ती अज्ञाताची गेला.
हिंडता दिशा सिद पावला माया वेठीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला जन एक भक्ती अंत्य नाही गेला हिंडता दिशा सिद पावला माया वेठीला जीव जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा सुखाच्या आशेमध्ये आपलं आयुष्य निघून जातं माई बापा हो पण सुख मात्र मिळत नाही का याचं कारण असं आहे की या संसारामधलं जे सुख आहे ना ते फक्त दिसायला आहे असायला नाही महिला मंडळ तुम्हाला घार माहिती का घार नाही माहिती आमच्याकडे तर येते घार माहिती का काय करते हो घार घार काय हा कसं हसायला येते काय करते घार तुमची कोंबड्याचे पिल्ले नेते का नाही नेत अरे आमच्याकडे तर नेते काय करते घार कोंबड्याचे पिल्ले नेते ऐका ना एक घार होती एक दिवस ती आकाशामधून उंच उडत होती उडत असताना तिची नजर खाली पडली त्यावेळी त्या ठिकाणी एक नवरत्नाचा हार पडलेला होता आता त्या घारीला वाटलं हा काहीतरी खाद्यपदार्थ आहे तिला काय माहिती हा नवरत्नाचा हार आहे म्हणून याकरता त्या घारीनं झडप मारली अशी तो नवरत्नाचा हार पायामध्ये पकडला आणि ती घार उडू लागली आता ती घार उडत असताना एका नदीच्या काठावरून उडत होती आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा नदीच्या काठाला भली मोठी मोठी उंच अशी झाडं असतात त्या झाडाच्या फांद्या पाण्यावर समांतर रेषेमध्ये पसरलेल्या असतात मग ती घार त्या नदीच्या काठावरून उडत असताना तिच्या पायातला तो नवरत्नाचा हार झाडाच्या एका फांदीमध्ये अडकला आणि ती घार तशीच पुढं उडत निघून गेली झालं काय नदीचं पाणी अगदी स्वच्छ होतं निर्मळ होतं काचेसारखं होतं त्या झाडावर अडकलेल्या नवरत्नाच्या हाराचं प्रतिबिंब त्या नदीच्या पाण्यामध्ये पडलेलं होतं एवढं पाणी शुद्ध होतं की ती बघणाऱ्याला वाटायचं की खरोखरचाच हार आहे एवढं पाणी शुद्ध होतं काचेसारखं होतं म्हणून ते प्रतिबिंब जणू काही खऱ्या हारासारखं दिसायचं मग झालं काय काही वेळानं 2-4 माणसं तिथं पाणी न्यायला आली पाणी न्यायला आल्यानंतर त्यांना त्या नवरत्नाच्या हाराचं प्रतिबिंब दिसलं पण त्यांच्या लक्षातच आलं नाही की हे हाराचं प्रतिबिंब आहे त्यांना वाटलं नदीवर आहेत मोठमोठ्या देवाची मंदिरं एखाद्या देवाला आंघोळ घालताना आला असेल नवरत्नाचा हार वाहत आनंद झाला त्यांना कपडे काढली नदीमध्ये उड्या टाकल्या आणि हार शोधू लागले पण माई बापा हार काय हाताला लागत नव्हता हार तर दिसत होता पण हाताला लागत नव्हता नदीच्या तळाला गेले आणि वाळूचे खडे घेऊन माघारी आले हार हाताला लागला नाही ते दोघं चौघं गेले दुसरे दोघं चौघं आले त्यांना हार दिसला त्यांनी उड्या मारल्या त्यांच्याही हाताला हार लागला नाही रिकामे माघारी गेले नंतर एक वारकरी बाबा आले आणि माई बापा हो ही वारकरी बाबा थोडेसे हुशार असतात कुठं कधी कसं काय करायचं काय बोलायचं हे वारकरी बाबांना चांगलं ठाऊक असतं मग त्या वारकरी बाबांना पण ते प्रतिबिंब दिसलं मग त्यांनी विचार केला माझ्या अगोदर बरीच जण इथं आली त्यांना पण हा नवरत्नाचा हार पाण्यामध्ये दिसला त्यांनी पण पाण्यामध्ये उड्या टाकल्या हार शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हार सापडला नाही मग ते वारकरी बाबा विचार करतात की ज्या अर्थी पाण्यामध्ये उड्या टाकून तो हार पाण्यात सापडत नाही त्या अर्थी तो हार पाण्यामध्ये नसला पाहिजे म्हणून त्या वारकरी बाबांनी सहज वर बघितलं तर झाडाच्या फांदीवर अडकलेला तो नवरत्नाचा हार त्यांना दिसला वारकरी बाबा झाडावर चढले हार घेतला घरी घेऊन गेले जीवन सुखी झालं आता वारकरी बाबाचं जीवन सुखी झालं ते घरी निघून गेले पण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं माई बापा हो की नदीच्या पाण्यामध्ये तो नवरत्नाचा हार फक्त दिसायला होता का असायला होता फक्त दिसायला होता असायला नव्हता आता लक्षात घ्या बरं जसं त्या पाण्यामध्ये तो नवरत्नाचा हार फक्त दिसायला होता असायला नव्हता तसं या संसारामधलं सुख दिसायलाय असायला नाही विठ्ठल विठ्ठल
आम्हाला हे सगळं ठाऊक असतं, माहिती असतं की संसारातलं सुख फक्त दिसायला असायला नाही, पण आम्ही विचार करतो आपल्याला सुखच पाहिजे. तिथं ते सुख दिसतं आपल्याला, आपण पळत पळत तिथंपर्यंत जातो, पण ते सुख आणखी पुढं गेलेलं असतं. आयुष्यभर त्याच्या पाठीमागं पळतो, पण ते सुख हाताला लागत नाही. म्हणजे सुख काय मिळत नाही आणि सुखाची आशा काय संपत नाही. ऐका ना माई बापा हो, ससा माहिती का हो सगळ्याला? एक दिवस एक ससा वनामध्ये बसला असताना सोसाट्याचा वारा सुटला आणि एक लिंबाचं पान त्याच्या पाठीवर पडलं. त्या सशाला वाटलं की आपल्या अंगावर आभाळच कोसळतंय, म्हणून तो ससा भीतीमुळे दुम ठोकून जोरात पळू लागला. जोरात पळत होता. पळता पळता त्या सशाला एका कोल्ह्यानं बघितलं आणि तो कोल्हा त्या सशाला म्हणतो, ससे दादा, का म्हणून एवढ्या जोरात पळताय? त्यावेळी तो ससा त्या कोल्ह्याला म्हणतो, सरपट वाजवायचं, त्या कोल्ह्याला म्हणतो की कोल्हे दादा, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. ससा त्या कोल्ह्याला म्हणतो, कोल्हे दादा, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. आता कोल्ह्याला तरी मला असं वाटतंय का माई बाप, लागला ना कोला पुढं पळायला, कोला पुढं ससा मग, कोला पुढं ससा मग, कोला पुढं ससा मग, कोला पुढं असं पळवायचं. जरा लागले पळायला. पळता पळता या दोघाला एका लांडग्यानं बघितलं. लांडगा पुढं आला आणि त्या लांडग्यानं कोल्ह्याला विचारलं, कोल्हे दादा, काय झालं एवढ्या जोरात पळायला? कोल्हा म्हणतो, मला माहिती नाही, माग ससा आहे, सशाला विचारा. मग हा लांडगा सशाला विचारतो, ससे दादा, का म्हणून एवढ्या जोरात पळताय? त्यावेळी ससा लांडग्याला सुद्धा तेच उत्तर देतो की लांडगे दादा, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. लांडगे दादा, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. आता लांडग्याला तरी मला असं वाटतंय वे माई बाप, मस्त शेतकऱ्याच्या शेळ्या बोकडं हुडकू 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 दमून गेलेलं असतं, पण मला असं वाटत नाही. लागलं ना लांडगा पुढं पळायला. आता नीट आहे का बरं? लांडगा पुढं पळत होता, त्याच्या पाठीमाग कोल्हा पळत होता आणि शेवटी ससा पळत होता. या तिघांना पळताना एक वाघानं बघितलं आणि त्या वाघानं विचार केला की एवढूशा सशानं या दोन मोठ्या प्राण्याला पळवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. लहान्या माणसाची बैठक बसली तर मोठी माणसं विचार करतात, नक्कीच काहीतरी भानगड आहे. तसं वाघानं विचार केला की नक्कीच काहीतरी भानगड